यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। राज्यात पहाटे एनआय आणि एटीएसनं संयुक्त कारवाई करून 3 शहरात छापे टाकलेत। मालेगाव, जालना आणि संभाजीनगरमध्ये एनआयनं छापेमारी केली आहे। जालना आणि संभाजीनगरातून तिघांना ताब्यात घेतलंय। देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा एनआयला संशय आहे। प्राथमिक माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील काही संघटनांशी यांचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे। मालेगावात एनआयची कारवाई आहे। अब्दुल्ला नगरमधील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आल्याचं समजते। तर जालना शहरातील रामनगर चमडा बाजार परिसरात एका संशयिताची चौकशी करण्यात आली आहे। सकाळी 4 वाजल्यापासूनच एनआयकडून ह्या चौकशा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। तेव्हा संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये सध्या ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय। देशविघातक कृत्यामध्ये काही जणांचा संशय आहे असा मुद्दा घेत एनआयकडून आणि एटीएसकडून सध्या ही कारवाई करण्यात येते। देशभरामध्ये एकंदरीतच ही कारवाई सुरू असल्याचं समजतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।